हा 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 त्याला घरचं खावं लागतंय. बर्गर बिर्गर खाऊन चालत नाही. तुम्हाला म्हणत होता तुम्ही जाणार आहे, मग मला करमन का आता उद्या. दुपारचे वाजलेत 2:45. साहेबांची आमच्या झोप झाली आणि हे दोघं सकाळपासून गेलेत. चालू मला या खांचा कटा आणायचा पैसे मी दिला असं पण तो फोनच उचलण्याचं काय करू म्हटलो. सुनील मामा का? गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आजचा दिवस मी इतका आळशीपणात घालवला आहे आणि काही थोडं फारच काम केलेलं आहे. तर काय झालं आहे मी तुम्हाला सांगते पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गाईज दुपारचे वाजलेत 2:45. साहेबांची आमच्या झोप झाली आणि हे दोघं सकाळपासून गेलेत. अगं बाई ग नाही, सकाळपासून गेलेत तुम्ही दोघं. मला वाटलं तिथं तू ब्लॉग काढशील. माझी लई इच्छा होती तू तिथं शेतातले ब्लॉग घ्यायला. नाही मामाने काढून आणले होते आणि मग तिथं पोती भरून ठेवली होती आणि मग डायरेक्ट पिशवीत भरून. गाईज घरचा वाटाणा पहिल्यांदा. बघ की गोड आहे, एक नंबर आहे. हा काय? किती पण जाड असू दे गोड आहे. अय्या खरंच गोड आहे मम्मी. वाटाणा बघ खाऊन. मी लय खाल्लं तिथं. भारी आहे ना? मी लय खाल्लेलं. तू मला माहित होतं तू खाणारच आहे. मी इथं बडून तेच विचार करीत होता याला लय शेंगा आवडतात आणि हा तर पर वाटाण्याच्या बागेत गेलाय आता. हा आणलं पण असेल मोकार. नाही पण आणलं. ओ वावटळ वावटळ वावटळ. द्राक्ष माझा कसा दुखतोय. अशी पाहिजे होती, पिवळी पाहिजे होती अशी द्राक्ष. तिने कच्ची कच्ची घालत होती. मी म्हणलं पैसे पूर्ण द्यायला लागलो ना म्हणलं. हा म्हणते अहो तसं नाही तुम्ही कुठली काढायला लागलात. म्हणलं पैसे पूर्ण द्यायला लागलोय ना म्हणलं. पैसे कमी केलेत का? 120 रुपये सांगितलं ना म्हणलं. 120 रुपये देतोय ना म्हणलं. 1 रुपया पण कमी नाही करत आहे. मला जे पाहिजे ते मला घेतो म्हणलं. अर्धा रे 1 किलो असतील. 1.25 किलो आहे. काय काय चारतो तुम्हाला? वाटाणे दिलाय सोलून. हा काय? पण माझं टॉन्सिल जुकताय. हा ते बघ मम्मी पप्पा कमी झालं हे. तुम्हाला वाटतं पोतच तोडून द्यावं. हा पण ऐका ना 2 दिवस तापी पावडर घालून थांब जरा थांब जरा. नको का? बरं 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 बरं. माझा नवरट आहे एवढा हावरट आहे तुम्हाला सांगते. तो जिथं शेतामध्ये जातो ना त्याचं थोडक्यात नाही बघत. तो ना असा गोणीच्या गोणी पाहिजे त्याला भरून. ते स्वीटकॉर्न जे आपण खातो मका कंस शेतात गेला की ती एवढे तोडतो की ते 8-10 दिवस चालले पाहिजे एवढे तोडतो. आमच्या शेवग्याला खूप साऱ्या शेंगा आहेत. शेंगा एवढ्या तोडल्या होत्या त्याने एकदा. एवढ्या तोडल्या होत्या की ना 8 दिवस माणूस फक्त ती शेवग्याची भाजी करून खाईल 4 घरं तरी त्या शेंगा संपल्या नाहीत. एवढ्या शेंगा तोडून नेल्या होत्या सोलापूरला. एकदा आमच्याकडे कैरीचं आंब्याचं झाड आहे. त्याला एवढ्या कैऱ्या आल्या होत्या. आधीने 50-60 कैऱ्या तोडल्या. काय तर लोणचं करायला न्यायचं सोलापूरला. त्या कैऱ्या गेल्या 5 दिवसानंतर ना त्या अशा नाही का मऊ मऊ झाल्या होत्या. लगेच तोडून दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी केलं तर कडक असतात कैऱ्या, चांगल्या होतात. ह्या 4-5 दिवस राहिल्या त्या अशा पिकायला लागल्या तशा झाल्या होत्या. त्याचं लोणचं घालता आलं नाही आम्हाला. परत काही पण शेतात असेल ना एवढं मोठं काढतो. ही 3-4 एक्झाम्पल आहेत. आता वाटाण्याच्या शेंगा त्यांनी थैली अर्धीच्या वरती म्हणजे फुल जवळजवळ भरून दिली माझ्या मम्मीच्या मामांनी. त्याला वाटतंय ते कमी आहे अजून. तुम्ही तर पोरांना तुमचा पांग्या आजारी असं तुम्हाला वाटत नाही का? चालले कशी कौतुक चाललंय. चल तू खालून धर मी वरून.
हा 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 त्याला घरचं खावं लागतंय. बर्गर बिर्गर खाऊन चालत नाही. बर्गर नाही खात. हा सरक बाजूला, टाइमपास नको करू. जेवण करून झोपायचंय मला. धर ये मोबाईल. हो मम्मी एक फोटो टाकलं बाबा, लय काम झालं. बर ओके. गहू दाखव ये, गहू बघ. पडलं मस्त आहे पण ऊन दे. आई शप्पथ. तुला घसा कवा बसलाय माहिती का? हा काल आईस्क्रीम खाल्ली ना रात्री, हा त्यामुळे हा हा घसा गेलाय तुला. पण मी खाल्लीच नाही लई. अर्धीच खाल्ली. अरे अर्धी पण नाही खाल्ली. थोडी पण थोडी तरी खाल्ली ना. मला बिलकुल. तू मॅग्नम खाल्ली तर तुला काय नाही त्रास होत. हा ना मला मागाच लागत आहे सगळं. मामा त्या पावडर नको घालू, पण पावडर घालून ठेवा आपला हे ना. हा धान्याची चांगले लय गो भारी. तेवढं पैसा जाऊ दे पण माल चांगला भेटले काय वाटत नाही. ते extra तेवढं हे होतं मग ती पण मग घेतलं. बरं झालं बरं झालं. बघायच नको. ते जवळपास गहू 40-45 रुपयाला जाईल ते गहू. हा भारी. यांना मामा म्हणलं 32 रुपये. याला फोन लावायचं होतो, याचा सारखं फोन चालू. आता फोन मार म्हणतो का आता फोन लावायचं तो सारखं चालू. मला एखादं कटा आणायचं पैसे मी दिला पण तो फोनच उचलण्याचं काय करू म्हटलो. सुनील मामा. सुनील मामा का? हा. अरे देवा. परत म्हणून गद्दारी केल्यासारखं म्हटलो जरा लावा फोन. ते काय त्याचा सारखाच फोन चालू. ते गोलबेर म्हणून आणू नको, त्याची बंद केली जातं घेऊन थांबायचं चालू. हा याला सांगा. सांगितले नाही सांगितलं मी. ती तांब्याला ना काय रे बिरा गावी ठुकी नाही. मग येऊनच कशाला देता तुम्ही? येऊन कायला दिलं त्यांना? तू कपडे धुत होती का तवा आलेली ती बकरी इकडे? काय रे काढा ना. नाही रे बकरं चारत्या तिथं मोकळ्या रानात आपल्या, आणि काय दिसन ते तोडून उपटून नेतात. तर गाईच आधी आणि पप्पा गेले होते मम्मीच्या मामाच्या घरी. मग त्यांनी गहू वगैरे आणले आपल्याला आम्हाला घरी खायला. तर ते लोक आले, बिर्याणी बनवली होती. मी बिर्याणी वगैरे खाल्ली. पप्पांना बिर्याणीवाल्याने बिर्याणीचेच तांदूळ नाही दिले, दुकानदाराने वेगळेच तांदूळ दिले. काय माहिती ती कशी झाली मला माहीत नाही, कारण मला ताप आलेला आणि घसा दुखतोय माझा, तर मला तिची टेस्टच लागली नाही. हां मम्मी म्हणती चांगली झाली, पण भात बिर्याणीचा तांदूळ बिर्याणीचा नव्हता. तर मग आम्ही खाल्ला तो दुपारी, पण मला टेस्ट नाही लागली, तापामुळं नाही लागली. आणि हे लोक माझ्या मागं लागले, डॉक्टरकडे जा डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे पण जायचं आहे, लव मामाकडे पण जायचं आहे देवाच्या दर्शनाला. तर आता बघू जाते का नाही. मला लय कंटाळा आला आहे. डॉक्टरकडे जायचं पण आणि लव मामाकडे जायचं पण. तू येऊ का माझ्यासोबत? मी गेले तर येशील तू बोक्या. कसा विचारतोय बघ भारी. ये की मी गेले तर ये. मला कंटाळा आलाय पण. अरे पप्पांनी दिलेल्या गोळ्या चांगल्या होत्या. काय? हा हा पप्पाला सांग ना ग नारळ आणायला. फोन नाही उचलला मगाशी पप्पांनी. बघ बाई तुझा उचलला तर तुझा बघून उचलला फोन. तर मग बस रे, कुठं जायचं? नाही जायचं आपल्याला कुठंच. हा तुझा बघून उचलला तर मग माझ्या गंगीचा फोन आला म्हटल्यावर मग तर याला नुसतं फिरायचं असतं. हा पोरगा आहे, याला नुसतं फिरायचं असतं. याला बाकी काही नको जीवनात. याला फक्त फिरवायला न्या 4 चाकीमध्ये, बास संपलं. खायला नाही दिलं तरी चालेल. हो ना, बरोबर ना उंदीर. बघू मला तर ना मला बरं नाही वाटत आहे. किती जेव्हापासून मी फिरून आली आहे ना तेव्हापासून माझे टॉन्सिल्स मला त्रास देतात ते. म्हणजे मी थोडं मला काहीच मी स्ट्रगल म्हणजे थोडं एक्झर्शन झालं का मी लगेच आजारी पडते. काल रात्री मी थोडीशी आईस्क्रीम खाल्ली आणि मला वाटतं त्याच्यानंतर घसा दुखायला लागला आणि दिवसभर माझा पाय दुखत होता. विंचू चावलेलं तुम्हाला माहिती आहे. विंचू चावलेलं संपलं गेलं आता, पण ताप आलाय आणि घसा दुखतोय. आणि मला अशी सर्दी होत नाही कधीच, आणि सर्दी पण नाही झालेली आहे, घसाच दुखतोय फक्त. आणि जसं फिरून आलो आहे तसं त्या घशाने मला सोडलं नाही. मला असं वाटतंय त्यांना काढायलाच लागतील, कारण ते मला लई त्रास देतात. ते
मला 8-8 दिवसाला कधी कधी ताप येतोय, मला कळत पण नाही ताप आलेला, फक्त असं पेंगून गेल्यासारखं होतंय. 1-2 वेळा आधीने असं हात लावून बघितलं, मग तो मला म्हणतो तुला ताप येतोय. मला ताप येतोय कारण मला टॉन्सिलचा त्रास होतोय, मला सहनच होत नाही आता. पहिलं मला वर्षाने त्रास व्हायचा, आता मला चालूच झाले. सारख्या दुखतात 8 दिवसाला दुखतात त्या, त्यांना काढून टाकावं लागेल. मम्मी किती दिवसापासून म्हणत होती ऑपरेशन करू, पण मी नव्हते ऐकत. म्हटलं काय एकदा दुखतात वर्षातून, काय त्याचं ऑपरेशन करायचं आहे त्याच्यासाठी. पण ते आता मला अति त्रास द्यायला लागल्या. 1.5-2 महिने व्हायला आले, मला त्याचाच त्रास होतोय. सारखे मी आजारी पडते, काही ना काही मला होतंय. आता ठीक आहे, सासरी गेल्यावर मला लई काय डोक्याला माझ्या ताण होत असेल, लई बर्डन येत असेल मला कुठलं, मला माहीत नाही. मग मी आजारी पडते. आता घरी माझ्या माहेरी आल्यावर का आजारी पडायला पाहिजे, पुण्यात पण आजारी पडते. अशानं मला म्हणतील की किडेला रताळू आहे, सारखंच आजारी पडते. आता काय करू मी, पडते तर. आणि ऑपरेशन करायला लागेल गाईज, मला असं वाटतंय. कारण त्यांच्यामुळंच मला सारखा ताप येतोय, बाकी मला काही झालेलं नाही आहे. पण तुम्हाला तर माहीत असेल, ताप आल्यावर माणसाला काही सुचत नाही, सुधरत नाही. तर असं काहीतरी माझ्याशी सोबत होतं आहे, म्हणून मी ब्लॉग पण खूप कमी शूट केला आणि झोपून गेले होते खाऊन. मी परत उठलो, कलिंगड कापलं मम्मीने, कलिंगड खाल्लं आणि अशीच लोळत पडली आहे मी. आता रात्र झाली, पप्पा गावात गेले, ते पप्पांना म्हटलं नारळ आणा, इथे देव आहे आमचे, नारळ फोडू म्हणून. मग आता उद्या जायचं आहे परत पुण्याला. असं माहेरी आलं ना इतकं पटकन टाईम जातो ना, असं वाटतच नाही की मी 2 दिवस आले होते आणि 2 दिवस राहून मी चालली आहे. असं वाटतंय मी सकाळीच आले ना, आता उद्या लगेच चालली आहे. किती 1.5 महिन्याने आली आहे मी मम्मीकडं माझ्या. आणि ऋतू मागाशी म्हणत होता तुम्ही जाणार आहे, मग मला करमन का आता उद्या. मग त्याला म्हटलं चल पुण्याला. येतो का तू पुण्याला, येतो का, नको. नाही म्हणतोय, त्याला नाही सोडायचं घर, त्याला नाही आवडत घर सोडून कुठं राहायला, आहे ना. चिम नाही. तर गाईज बाय बाय. कसा वाटला माझा आजारी बिजारी ब्लॉग. आता मला खूप कमेंट येतील, ताई तू सारखी आजारी पडते, काहीतरी करून बघ, काहीतरी बघ, कुणाला दाखवून बघ. हेच झालं आहे, खरंच मी सारखीच आजारी पडते आणि म्हणून माझे ब्लॉग पण कमी येतात आहे, कारण मला होतच नाही आहे, अशी मी पेंगून जाते. तर गाईज बाय बाय, लव यू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.